प्रथम इरा तुझं खूप खूप कौतुक. कारण खूपच छान मनाचा श्लोक तू सांगितलास. आणि एकंदरच आपण आजचं जर का केंद्र बघितलं तर असं लक्षात येतं की आपल्याला परत परत आपण स्वतःचाच अभिमान वाटावा म्हणजे इतक्या छान छान गोष्टी आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये आणि भारतामध्ये आता सुद्धा होत आहेत. म्हणजे जे आपण आदित्यकाकडनं उपासना समजून घेतली ती आपण कुठून बाहेरून आणलेली नाहीये किंवा त्याचं पेटंट काही दुसऱ्यांकडे नाहीये. ती आपल्याच ऋषीमुनींनी विकसित केलेली उपासना आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण मनाचे श्लोक बघितले ते देखील आपल्या समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहेत. आणि ते तुम्ही इतक्या छान प्रकारे समजून घेताय हे बघून मला खूपच छान वाटलं. तर आता आपण बघणार आहोत ऑपरेशन सिंदूर बद्दल. मी रसिकाताईला विनंती करते की तिने स्लाइड ऑन करावी. अर्जुनने सांगितल्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहितीये की ऑपरेशन सिंदूर हे अचानक काही घडलेलं एक मिलिटरी ऑपरेशन नव्हतं. तो एक आपण केलेला प्रतिहल्ला होता. कशासाठी? तर 22 एप्रिलला जे आपले एक 26 नागरिक जे टुरिस्ट म्हणून पहलगामला गेलेले होते, तर त्यांना तिथे काही कारण नसताना नुसतं त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं. आणि त्यापुढे असंही सांगण्यात आलं तिथल्या असहाय्य स्त्रियांना की जाओ और मोदी को बताओ. तर तो खूप एक प्रकारचा म्हणजे क्रूर असा दिवस म्हणजे क्रूर एक कृत्य पाकिस्तानाने केलेलं होतं आणि तो एक खूप काळा दिवस होता आपल्या सगळ्यांसाठी. आणि मग सगळेजण वाट पाहत होते की आता भारत सरकार काय करेल. ते सगळे गप्प का राहिले. तर काहीतरी म्हणजे त्याच्यावर ऍक्शन अपेक्षित आहे. असं असताना भारताने जाहीर केलं की आता वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉक ड्रिल्स वगैरे करूया म्हणून. आणि त्यामुळे आता वाटायला लागलं होतं की हळूहळू युद्ध सुरू होईल. आणि अचानकच 7 मेच्या दिवशी मॉक ड्रिल्सच्या ऐवजी डायरेक्ट भारताने उलटा त्यांच्यावर हल्लाच केला. पण हा हल्ला कसा होता? तर तो टार्गेट ओरिएंटेड असा हल्ला होता. आणि त्याचं टार्गेट काय होतं? तर पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर या दोन्हीमध्ये ज्या 9 साईट्स आहेत की ज्याला टेरर साईट्स असं म्हटलं जातं, तर त्या टेरर साईट उद्ध्वस्त करणं हा त्याचा मुख्य हेतू होता. कारण ही जी 26 माणसं गेली तर त्यांनाही जे मारणारे होते त्यांची लिंक या पाकिस्तानात राहणाऱ्या टेररिस्टशी आहे हे आधी आपल्या इंटेलिजन्स एजन्सीनी पक्क केलेलं होतं. आणि त्यानंतरच मग या हल्ल्याचं प्लॅनिंग झालं. आता आपण बघतो की भारताला एक खरंच दैदिप्यमान असा इतिहास आहे सगळ्या युद्धांच्या बाबतीमध्ये देखील, कारगिलच्या बाबतीमध्ये किंवा आधी देखील. आणि आपल्यात तिन्ही जी दलं आहेत, नौदल, भूदल आणि अ, अ, आपलं आर्मी, तर ते सगळेजण अतिशय शूरवीरपणे नेहमीच लढत असतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण तरी देखील हा हे जे ऑपरेशन सिंदूर होतं ते या सगळ्यापेक्षा थोडं वेगळं होतं. म्हणजे 2016 साली आपण अ, उरी सर्जिकल स्ट्राईक केला. त्याच्यानंतर 2019 साली बालाकोटचा एअर स्ट्राईक केला. तर त्यापेक्षा ह्यामध्ये वापरलेली टेक्नॉलॉजी ही सगळ्यांना म्हणजे आश्चर्यचकित करून सोडणारी अशी होती. म्हणजे पूर्ण नुसती भारतीयांना असं नाही, पूर्ण जगालाच हे एक उदाहरण होतं की इंडिया आता खरंच आत्मनिर्भर झालेला आहे. आणि तुम्ही नुसतं आम्हाला थप्पड मारली तर आम्ही दुसरा गाल पुढे करू असं आम्ही अजिबात करणार नाही. आम्ही आमच्या पूर्ण निशी तुमची ही जी वाईट कृत्य आहेत ती तिथल्या तिथे हाणून पाडू. तर ह्या आपण स्लाइडमध्ये बघू शकतो की इथं लिहिलंय टार्गेट ओरिएंटेड मिलिटरी ऑपरेशन. आता ही जी 9 जी आपल्याला रेड अक्षरामध्ये दिसतात, मुझफ्फराबाद, कोटली, भीमबेर, तर ती जी 9 ठिकाणं आहेत तर त्याच्यामध्ये टेररिस्टचे तिथे कॅम्प्स आहेत आणि तिथे त्यांना ते शिक्षण पण दिलं जातं. तर त्या सगळ्यांवर अ, थेट हल्ले केले गेले इंडियामध्ये बसून. पुढची स्लाइड. ओके. आता ह्या सगळ्याचं प्रेसला किंवा आपल्या भारतीयांना ब्रीफिंग कुणी केलं? तर ते 2 स्त्रियांनी केलं. तर ती पण आपलं एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होतं. कारण त्यांनी आपल्या तिथे ज्या असहाय्य टुरिस्ट स्त्रिया होत्या की ज्यांचे पती मारले गेलेले होते त्यांना सांगितलं होतं. त्यांनी विचारलं की तुम्ही आम्हाला का नाही मारत? तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाओ जाके मोदी को बताओ. तर ते एक प्रकारे आपल्या फक्त स्त्रियांचा
असम्मान असं नव्हतं, आपल्या भारताचा तो असम्मान केलेला होता त्यांनी. म्हणून आपणही दाखवून दिलं की आमच्या स्त्रियाही काही मागे नाहीयेत. आणि त्यानुसार कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ह्या सगळ्या ऑपरेशन बद्दलचं ब्रीफिंग आपल्या पूर्ण जगासमोर आणलं. आता आपण ह्या ऑपरेशन सिंदूर मधनं काय घेऊ शकतो, तर एक गोष्ट आपण नक्की लक्षात घेऊ शकतो की सहिष्णू भारत आहे म्हणून आजवर जग त्याच्याकडे पाहत आले. पण आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आम्ही मेवळ्यात आहोत. कुणी यावं आम्हाला थप्पड मारावी आणि तरीही आम्ही अहिंसा अहिंसा असं करत बसू, तर आता भारत तसा उरला नाहीये. आता भारताचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांनाही ते मान्य नाहीये. आणि त्यानुसार यामध्ये आपण बघू शकतो की हे तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत त्यांना जर का तुम्ही एकदा ऑर्डर दिली, त्यानंतर ते काय करू शकतात ते आपण सगळ्यांनी आणि जगाने पाहिलेलंच आहे. आणि त्यामुळे आपल्यावर जर का उगीच कुणीतरी अन्याय करत असेल तर तो सहन करू नये, असंच भगवद्गीता देखील आपल्याला शिकवते. आणि तेच आज आपल्याला या ऑपरेशन सिंधू मधनं दिसून आलेले. हरिओम.